उन्हाळ्याची सुट्टी लागली की शहरातले लोक थंड हवेच्या ठिकाणी जायचे. पण कोकणातल्या मुलांसाठी खरी मजा सुरू व्हायची रानात. ना मोबाईल ना इंटरनेट, फक्त डोंगर, जंगल आणि रानमेव्याचा खजिना. कोकणातला उन्हाळा म्हणजे फक्त आंबा आणि फणस नाही, तर करवंद, जांभूळ आणि काजूच्या बोंडांची आठवण. ही फळं फक्त खाण्यासाठी नव्हती, ती होती आपल्या बालपणाचा एक भाग. मे महिन्याची कडक दुपार, घरात सगळे झोपलेले आणि आम्ही मित्रांची टोळी पिशवी घेऊन चोरून बाहेर पडायचो. लक्ष एकच, आज रानमेवा शोधायचा. सगळ्यात आधी सुरू व्हायचा करवंदांचा शोध. डोंगराच्या कडेला काटेरी झुडपांमध्ये लपलेली करवंद शोधणं म्हणजे एक प्रकारचं मिशनच असायचं. करवंदाच्या झुडपांना इतके काटे असतात की पूर्वी गावात त्यांचा उपयोग नैसर्गिक कुंपण म्हणून केला जायचा. पण त्या काट्यांची पर्वा कोण करायचं? हाताला ओरखडे पडले, कपडे फाटले, तरी करवंद मिळाली की आनंद वेगळाच. करवंदाला काही ठिकाणी रानद्राक्ष असंही म्हणतात, कारण त्याचा रंग आणि चव काळ्या द्राक्षांसारखी वाटते. अर्धवट पिकलेली गुलाबी करवंद खूप आंबट असायची, तर पूर्ण काळी झालेली करवंद गोड आंबट रसाने भरलेली. त्यावर मीठ आणि तिखट टाकून खाल्लं की जी चव यायची ती आजच्या कोणत्याही फास्ट फूडमध्ये नाही. पूर्वी गावात मुलांमध्ये स्पर्धा लागायची, कोण जास्त करवंद गोळा करणार. काही मुलं तर करवंद विकून उन्हाळ्यात छोटा खाऊचा पैसा पण कमवायची. करवंद फक्त चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं, त्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहायला मदत होते. कोकणात करवंदाचं लोणचं, जॅम आणि सरबत सुद्धा बनवलं जायचं. अनेक लोक करवंदाचं सरबत नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट मानायचे. आणि मग सुरू व्हायचा जांभुळांचा सीझन. पावसाची चाहूल लागली की गावातली जांभुळाची झाडं काळी भोर दिसायला लागायची. मोठं झाड, खाली पडलेली जांभुळं आणि जिभेवर चढणारा जांभळा रंग. जांभूळ खाल्ल्यावर जीभ जांभळी झाली की मुलं एकमेकांना दाखवत फिरायची. काही जांभूळं इतकी गोड असायची, तर काही इतकी तुरट की डोळे बंद व्हायचे. गावातल्या शाळेबाहेर मीठ लावून जांभूळ विकणारे काका बसायचे. 5 रुपयांत मिळणारी ती कागदातली जांभूळं आज लाखो रुपयांच्या आठवणींसारखी वाटतात. पण जांभूळाचं महत्त्व फक्त चवीपुरतं नाही. आयुर्वेदात जांभूळाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. डायबिटीज नियंत्रणासाठी त्याच्या बिया उपयोगी मानल्या जातात, म्हणून अनेक घरांमध्ये त्या बिया वाळवून ठेवण्याची पद्धत होती. जांभळाचं झाड पक्ष्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यात अनेक पक्षी त्याच्या फळांवर जगतात. आणि विशेष म्हणजे जांभळाचं लाकूड पाण्यात लवकर खराब होत नाही, त्यामुळे पूर्वी विहिरीचे काही भाग आणि शेतीची साधनं बनवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर चव बदलते, हे त्यातील नैसर्गिक टॅनिनमुळे होतं. पूर्वी मुलं जांभुळाच्या बियांपासून छोटे खेळ सुद्धा बनवायची. आणि मग यायचा कोकणातला सर्वात वेगळा अनुभव, काजूच्या बोंडांचा. आज आपण बाजारात फक्त काजू खातो, पण अनेकांना माहीतही नसतं की खरे फळ म्हणजे काजूचं बोंड. आणि आपण खातो तो काजू प्रत्यक्षात त्याचं बियाणं आहे. काजू मूळचा भारतातला नाही, पोर्तुगीजांनी तो ब्राझीलमधून गोव्यात आणला आणि नंतर तो संपूर्ण कोकणात पसरला. सुरुवातीला काजूची झाडं फळांसाठी नाही, तर मातीची धूप थांबवण्यासाठी लावली जात होती. लाल, पिवळं आणि केशरी रंगाचं काजूचं बोंड दिसायला सुंदर, पण चवीला तुरट आणि वेगळीच. पूर्वी मुलं झाडाखालून पडलेली बोंड उचलून त्यावर मीठ लावून खायची. बहुला घास घेतला की तोंड आकसून जायचं, पण काही वेळाने त्याच चवीची मजा वाटायची. काजूच्या बोंडात व्हिटॅमिन सी हे संत्र्यापेक्षाही जास्त असतं, पण त्याची तुरट चव असल्यामुळे लोक ते कमी खातात. काजूच्या कवचात एक तीव्र तेल असतं, ते त्वचेवर लागलं तर जळजळ होऊ शकते. त्यामुळे पूर्वी काजू भाजताना खूप काळजी घेतली जायची. कोकणात काही ठिकाणी काजूच्या बोंडांपासून पारंपरिक पेय आणि सरबत तयार केलं जातं. काही गावांमध्ये त्याचा रस जनावरांनाही दिला जायचा. पिकलेली बोंड झाडाखाली पडली की मधमाशा आणि फुलपाखरांची गर्दी व्हायची. त्या काळात रानमेवा गोळा करणं म्हणजे फक्त फळं खाणं नव्हतं, तर निसर्ग शिकणं होतं. मोठी माणसं मुलांना शिकवायची, कोणतं फळ खायचं,
कोणतं नाही, कोणत्या झाडाजवळ साप असू शकतो आणि कुठे गोड पाण्याचा झरा आहे. रानमेव्याच्या शोधात फिरताना मुलांना जंगलातील गुप्त वाटा, डोंगरातील शॉर्टकट आणि निसर्गाची खरी ओळख मिळायची. आजची मुलं उन्हाळ्यात मोबाईलवर गेम खेळतात, पण त्या काळात आम्ही डोंगर चढायचो, करवंदासाठी काट्यात शिरायचो, पावसात जांभूळ खायचो आणि काजूच्या बागांमध्ये फिरायचो. कदाचित म्हणूनच त्या आठवणी आजही इतक्या जिवंत वाटतात. कोकणातला हा रानमेवा फक्त फळं नव्हती, ती होती आपल्या बालपणाची चव, गावाशी जोडलेली नाळ आणि निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर भेट. तुम्हालाही आठवतंय का उन्हाळ्यात मित्रांसोबत रानमेवा खाल्लेला? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आवडता रानमेवा कोणता.